सोलापुरातील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास 130 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ते थकवलेली आहे। त्यामुळेच गेल्या 18 दिवसांपासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। खरं तर काल या शेतकऱ्यांनी संतप्त होऊन या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला। काही अंशी ते आंदोलन देखील पार पडलं। त्यानंतर मात्र प्रशासनाने मध्यस्थी करत हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्याची भूमिका शेतकऱ्यांकडे बोलून दाखवली आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील ते आंदोलन काही प्रमाणात मागे घेतलं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काल हे जे आंदोलन तुमचं होतं जलसमाधी आंदोलन ते झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। बैठकीमध्ये नक्की जिल्हाधिकाऱ्यांसोबत काय बोलणं झालं, जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं, काय सांगा? काल आमचं जलसमाधी आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पार पाडलं आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत सन्माननीय तहसीलदार किरणजी जमदाडे साहेब आणि प्रांत साहेब सुमितजी शिंदे सर तर यांच्यासोबत आमची जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की रूल बेंड करून याला मदत करता येते का त्यावर जरा तुम्ही विचार करा। आउट ऑफ रूल मदत झाली पाहिजे। जर तुम्ही नियमात बसून म्हणत असाल तर आमची पार इथं मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणजे आम्ही मरूच इथं। जर तुमचं 1.5-2 महिन्याचा काळ जर तुम्ही सांगत असाल तर किती दिवस आम्ही रस्त्यावरती असं राहणार आहे उपाशी तापाशी, आमची व्यवस्था काय आहे? तर त्यांनी आश्वासन दिले की मला या गोष्टीवरती मी विचार करतो आणि मी त्यांना सांगितलं की एक विशेष पॅकेज गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्याला विनंती करून या शेतकऱ्यांसाठी घ्या। तुम्ही जी 130 कोटीची रक्कम सांगताय त्याच्यामध्ये निव्वळ शेतकऱ्याचं देणं जे आहे ते 45-46 कोटीचं, तुम्ही 50 कोटीचं पॅकेज घ्या आणि 50 कोटीमध्ये शेतकरी जेवढा म्हणजे ज्यांचं ऊसाचं निव्वळ बिल आहे मागच्या वर्षीचं आणि या चालू वर्षीचं तर ते सगळं नील करा आणि त्यानंतर जर उरलीत 2-5 कोटी रक्कम तर ती गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीमध्ये ठेवा आणि RRCची कारवाई झाल्यानंतर जी रक्कम त्याच्यातून निर्माण होणार आहे ती रक्कम परत सरकारला रिफंड करून टाका। तुम्ही ह्याच्यातून हा मार्ग निघू शकतो। नसेल तर शासनाची इतर प्रोजेक्ट चालू आहे त्या एखाद्या प्रोजेक्टमधला छोटासा तुकडा इकडे काढा। कुंभमेळा चालू आहे एवढा मोठा, त्या कुंभमेळ्यातले काहीतरी 50 कोटी इकडे वर्ग करा, तात्पुरते म्हणतोय मी असं म्हणत नाही कुंभमेळ्याला देऊ नका। कुंभमेळा सुद्धा आपला एक ते अस्मितेचा धर्माचं आपलं ते प्रतीक आहे, तो धार्मिक विषय आहे, पण आम्ही सुद्धा त्याचाच एक भाग आहोत, आमच्या सुद्धा भावना आहेत त्याच्यासोबत। मग त्यातला थोडासा तुकडा एक 50 कोटीचा तात्पुरता इथंपर्यंत द्या आणि RRCची कारवाई झाल्यावर ती रक्कम परत घ्या। आणि काल सन्माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं की हा साखर कारखाना खाजगी आहे आणि खाजगी साखर कारखान्याला पॅकेज देता येत नाही। पण माझं असं म्हणणं आहे की जर खाजगी साखर कारखाना आहे असं जर तुम्ही म्हणता तर मग त्याला साखर आयुक्तच्या कंट्रोलमध्ये का ठेवलं आहे तुम्ही? तर त्याला वेगळं काढा, त्याला कंपनी ॲक्टप्रमाणे त्याच्यावरती वेगळं नियंत्रण ठेवा, त्याच्यासाठी एक वेगळी समिती कमिटी गव्हर्नमेंटच्या वतीनं तुम्ही नियुक्त करा। साखर आयुक्ताच्या कंट्रोलमध्ये जो विषय आहे त्याला सहकारचे वगैरे नियम लागूच असले पाहिजेत। जर साखर आयुक्त हा सहकार क्षेत्राचा एक प्रमुख कणा आहे तर मग कंपनी ॲक्टनुसार मग हा जो कारखाना आहे त्याला लागू का नाही? तर तुम्ही म्हणता साखर कारखान्याला खाजगी पॅकेज देता येत नाही, का देता येत नाही? तुमची मानसिकता जर द्यायची राहिली तर खाजगी साखर कारखान्याला तुम्ही कुणालाही देऊ शकता आणि शेतकरी उभा करू शकता। आपला मूळ मुद्दा आहे की कारखान्याला जे पॅकेज आम्ही द्या म्हणतोय तो कारखाना उभा करण्यासाठी नाही, शेतकरी मोडलेला आहे त्याला उभा करण्यासाठी, त्याचं बिल थकलंय त्याच्यासाठी त्याचं बिल द्या आणि RRCच्या कारवाईतून जी रक्कम उभी राहते ती परत रिफंड करा, तुम्ही वळवून घ्या ती रक्कम। पण 2 महिने आम्हाला रस्त्यावर बसवू नका, एवढंच माफक म्हणणं आहे आमचं। कलेक्टरांनी काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये? काल आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की मी स्वतःहून यामध्ये संवेदनशीलतेनं काम करतोय, मी ही बाब खूप गंभीरतेनं घेतलेली आहे आणि येत्या 1-2 दिवसाची आम्हाला त्यांनी मुदत मागून घेतली की याच्यामध्ये काय तोडगा काढता येतो। विशेष जर काम पडलं तर मी अर्जंटली मुंबईला जातो, स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत समोर बसून चर्चा करतो आणि याच्यातला जो मार्ग आहे तो कमी वेळामध्ये काढून शेतकऱ्यांचे पैसे कसं खात्यावर वर्ग करता येईल त्यावरती माझं हे असेल। आणि त्यांचं जे डेली ब्रीफिंग असतं CM कार्यालयाला त्यातला आजचा जो रिपोर्ट आहे डेली ब्रीफिंगचा तर तो अतिशय गंभीरतेनं आणि स्ट्रॉंगली मी या आजच्या आंदोलनाचं ब्रीफिंग आज करतो आणि मुख्यमंत्र्याला या गोष्टीचं गांभीर्य सांगतो असं ते म्हणाले। मावशी कधीपासून आता बसलाय? 18 दिवस झाले होते तुम्हाला बसून इथं, काय परिस्थिती आहे? 18 काय परिस्थिती? घर सोडून इकडे का बसले? शेत पिकवलं, चोराच्या हातात गटुडं दिलं, लेकरं बाळ तरपडू लागले, ती पण बंद झाली। खायचं काय जगाचं काय? धान्य असलं तर त्याला मीठ लागतंय, तेल लागतंय, लेकराची अवस्था काय होते आहे, आमची अवस्था काय होते आहे? आम्ही कमीवलं कशासाठी? तुम्हाला चोराला गटुडं देऊन आम्ही बसासाठी कमीवलं का? चोर आमच्या नरड्यावर सुरी ठेवल्यावर आमचे लेकरं बाळ काय करायचं? तरपडायचं का वाळूत? तुम्हीच त्याची न्याय घ्या। मुख्यमंत्र्यांना काय सांगणं आहे तुमचं? मुख्यमंत्र्याला आमचं जेवढं ऊस गेलेलं बिल आहे तेवढं मुख्यमंत्र्यांनी द्यावं, त्यांना नमस्कार करून आम्ही घ्यावं, एवढीच मागणी आहे।
किती बिल होतं तुमचं? किती ऊस घातलाय? किती बिल झालंय तुमचं? 200 टन माझा ऊस आहे. किती महिने गेले कष्ट करून ते सगळं ऊस कारखान्यापर्यंत जायला? आता 8वा महिना ऊस कास्ट करून 9व्या महिन्यात 10व्या महिन्यात गेलाय ऊस माझा. हां तोवर आमचे हात बंद नको, आमच्या लेकराच्या हातातले खोरे पडले नाही, ते आमचं कष्ट रगत आटलेलं ती गेलं नाही. काय करायचं? अंग फाटले तर आम्ही गवतं काढून आणि त्या ऊसाची निगराणी करून दिलो. कशासाठी दिलो? आमच्या लेकरा बाळाला काहीतरी होईल म्हणून दिलो. हां मग आता त्यानं गादीवर बसला ना, आम्हाला दुरीनं फाशी देऊ लागला. मग फाशी बी घ्यायला तयार आहो की फाशी घ्यायला जाऊ द्यावं, नाहीतर आमचं बिल द्यावं. मग आता कसं एवढं 7-8 महिने कसे काढले मग दिवस? कसं चालवलं घर? कसं चालवलं? पाण्यातलं दुधातलं पाण्यातलं करून चालवलं. आता दूध बी आटलं आणि पाणी बी आटलं. काय करायचं? हां तुम्ही कुठनं आला मावशी? शापू काय किती बिल तटले तुमचं? माझं 70 टन ऊस आहे. 70 3 एकर. कसं करायचं? 7 महिने झाले बिलच नाहीत म्हणल्यावर मग आज होतंय येतंय, उद्या येतंय, उद्या येतंय, आज येतंय म्हणून आम्ही ऋण पाणी काढलं लोकांचं. मग ऋणकरी दारात येऊन बसली ती. मग ते ऋणकरी दारात येऊन बसल्यावर गावाकडे काय जावं? इथं आंदोलनात बसला, इथं जीव द्यावं. गावाकडे जाऊन का करावं? गावाकडे गेल्यावर ती ऋणकरी येऊन दारात बसू लागली. मग आम्ही काय करायचं? इथं जीव द्यावं म्हणून आम्ही काल गेलतो. आडविले आम्हाला देतावं म्हणून. मग लेकरं बाळं घर दार सोडून ही सगळे बसली ती का नाही इथं? हा का त्यांना घराचा विचार? घरच्याचा विचार केली का त्यांनी? ही येईल आपल्याला आपल्या पदरात टाकून घ्यावं म्हणून थांबली ती. मग सगळ्याचंच ह्या भाऊ बंधावाचं सगळ्याचंच बिल टाकावं. मग रस्त्यावर अजून किती दिवस बसायचं? मामा कष्ट करायचं, 14 महिने ऊस पिकवायचा आणि पुन्हा आंदोलनाला अजून बसायचं. कसं आहे गणित हे? बघा साहेब, 14 महिने पाणी खात बी का स्वस्त नाही. तुम्हाला सांगतो, खातवाल्याचे पैसे द्यायचे, दुकानदार यंदा दिल नाही. पाणी देऊन देऊन शेवटी ऊस गाठलो, हातापाया पडून त्यांनी घेतले आणि बिल 7 महिने झाला अजून रुपयाला द्यायला तयार नाही. उगं तारखी लांबिले, तारखी देऊन देऊन ह्या तारखेला टाकते, त्या तारखेला टाकते, तारखी लांबिले. याजाचे पैसेवाले गावात गेलं का आम्हाला बसू देणार, ते पहिलं पैसे टाका म्हणून ते ही ऊसाचं बिल आल्यावर द्यावं म्हणून आम्ही का इथं बसलो. मग इथं बसले तर आता गावाकडे जायला आम्हाला तोंड नाही. मग काय इलाजच नाही इथं. हे जेव्हा पैसे आमच्या खात्याला पडतील तेव्हाच आम्ही इथून उठून जाणार. काय इलाजच नाही साहेब. याजाचे पैसे आहेत झालं. त्या उसाला का खात बी नाही, पाणी बी नाही, लाईट बी 6 तास सोडले. आता लाईट बी तिथं 3 काकऱ्या भिजणार त्या रोज 3 एकरात. का करावं? सगळीकडनं येटीत धरल्यावर केले सरकार असला. मग आता खर्च किती येते तुम्हाला ऊसाला एका एकराला? आणि मग त्याचं गणित कसं आहे? एका एकराला कमीत कमी खात आणि त्याची राबणूक काढलं तर 70,000 येते खात. आता बैल तर मोडले सगळं झालं. त्या ट्रॅक्टरला दुनियाचं भाडं द्यावं लागलं आहे आणि पुन्हा खात दुनियाचं महाग. ते खात राबणूक करून आमच्या पदरात काय बी राहत नाही. देणं करायला देऊन निकटाळी आणि सोयाबीनला भाव देत नाही म्हणून ह्या ऊसाला केलं असं. ऊस बी ह्या तऱ्हेचं. कारखान्याच्या अध्यक्षाला काही बोलणं झालं का यापूर्वी? काय तुमच्या समोरासमोर असं काय? अहो समोर हीच नाही, काय बोलावं. समोर यायला तयार नाही. जलसाने त्या कारखान्यावर बसून घेतलो तो. ती बी आणि असं तसं म्हणून आणि उठवून पाठविलं. यंदा तर दिलं आशा, यंदा तर तोंड दाखविना ते दत्ता शिंद्या. करावं काय त्या दत्ता शिंद्याला? हे सरकार बघून घ्यावं लागत. ही जे कामगार लोकांच्या पगारी कसं जरा कमी केलं कामगार लोक रोडवर उतरल्यावर कसं सरकार लक्ष देतं? सरकार ही शेतकऱ्याच्या जीवावर जगणारा आणि शेतकऱ्याला लक्ष देत नाही म्हणल्यावर काय फायदा या सरकारला ठेवून? लाडक्या बहिणीचं चालू केला, नवक दाखविला लाडकी बहीण. त्याच्यातलं 4 आणि आता ठेवलं नाही लाडक्या बहिणीचे बी योजना.
आणि विमा काढला 2 वर्ष दिला विमा बंद. काय काय ती कागदपत्र नाही पुरवठा झाला का ती बंद. आणि काय केलं लाडक्या बहिणीची वाट लावला झालं तर विम्याची वाट लावला. हाय या ऊसाची बी वाट लावला. आता ह्या ऊसाचं तर निदान देऊन जगविलं तर शेतकरी जगताय आणि नाही दिल्यावर शेतकरी मग आत्महत्या केलेलं का बरं नाही. पण पाहतोय खरं तर ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, कारण ऊसाला 14 महिने जे आहे ते राबायचं ऊन वारा पावसामध्ये आणि पुन्हा बिलासाठी कारखानदाराच्या दारात महिनोन्महिने ताटकळत बसायचं, याचना करायची, अशी एक अवहेलना जी आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राज्यभरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. सरकारने याची तात्काळ दखल घेऊन आमची बिलं अदा करावीत अशी एक माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.